हॅलो माय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर। तर आज आपण हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जे स्टार्टरला मसाला पापड तयार करतात ते मसाला पापड आज आपण घरच्या घरी करतोय। हॉटेलपेक्षा सुद्धा भन्नाट चवीचा हा मसाला पापड होतोय। तर त्यासाठी मी इथं तयारी करून घेतले। बारीक चिरून कोथिंबीर घेतली, कांदा बारीक चिरलाय, टोमॅटो आणि बारीक शेव घेतले। ही तर मस्टच आहे। आणि इथे एक मी थोडासा मसाला तयार करते। यात मी मसाल्याचा डबा मधले जे छोटे चमचे असतात त्या छोट्या चमच्याने सगळे एक एक चमचे मी इथे मसाले घेतले। लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, मीठ आणि त्याचबरोबर आमचूर पावडर आणि थोडासा चाट मसाला, हे सगळं आपण कोरडे जिन्नस मस्त असं मिक्स करून घेऊयात। तर हे आपण कोरडे सगळे मिक्स करून घेऊ। आणि असा जर मसाला तुम्ही तयार करून ठेवला सगळं समप्रमाणात, तर कुठल्याही चाटवर जर तुम्ही हे मस्त असं स्प्रेड केलं, स्प्रिंकल केलं तर इतकं मस्त चव लागते ना। साधी भेळ असू दे, चिरमुऱ्यांना तेल लावून हा मसाला जरी वापरला तर भन्नाट अशी सुकी भेळ तयार होते। तर हा झाला आपला तयार मसाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पापड न तळता त्याचा फील तळलेल्यासारखंच येणार तसं आपण आता पापड भाजून घेतोय, तीही मी तुम्हाला ट्रिक सांगते। आपला जो पोळीचा तवा आहे, साधा तवा मी इथं वापरते, तवा गरम करायला ठेवले। आणि त्याचबरोबर इथं मी मसाला पापडसाठी जे स्पेशल पापड वापरतात, मोठं पापड, ते मी घेतले। छोटं घेतलं तरी हरकत नाही आणि मिनी पापड घेतलं तरी मस्तच। पापडाला आपण हे तेल लावायचं, थोडंसंच तेल लावूया, दोन्ही बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तेल लावलेली बाजू आपण खाली करूया आणि एक वाटी पेला घेऊन हे व्यवस्थित असं शेकत जाऊया। आणि आता आपण याही बाजूने तेल लावून घेऊ। आता ही बाजू पलटी करायची आणि मस्त सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबत 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 शेकून घ्यायचं। पापड छान भाजून झालेला आहे। आता सगळ्यात आधी आपण काय करूया, हे जे मसाला तयार करून घेतले ते थोडंसं याच्यावर स्प्रेड करू। थोडासा कांदा, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय, त्याचबरोबर टोमॅटो, भरपूर अशी कोथिंबीर, आणि आणखीन थोडासा मसाला, आणि आता ही भरपूर अशी शेव। तर झटपट होणारी रेसिपी आहे। आणि त्याचबरोबर जर समजा मुलांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की मुलांसोबत शेअर करा, मुलांना करून द्या। तुम्ही बघू शकता। आणि पापडसुद्धा एकदम मस्त कुरकुरीत भाजून निघालेला आहे। रेसिपी ही नक्की ट्राय करा, हा मसाला पापड। आणखीन एक पापड चाट मी तुम्हाला दाखवते। सगळे इन्ग्रेडियंट्स सेम आहेत, फक्त करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे। तर आता मी तेही तुमच्यासोबत शेअर करते। पापड थोडंसं गरम करायचं आणि ते बरोबर अर्ध्या तास फोल्ड करायचा आणि तो कट करून घ्यायचा। तर आता मी हा पापड कट करून घेतला। थोडंसं गरम झालं ना ते नरम पडतं, कात्रीने किंवा सहज हाताने सुद्धा ते तुटू शकतं। तर आता ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। मगाशी जी प्रोसेस दाखवली मी तुम्हाला त्याच पद्धतीने हे भाजून घ्यायचं। आता हे पापड आपले भाजून झालेले आहेत
आता आपण याला पटकन काय करायचं, पापड भाजत असतानाच, ते नरम असतानाच मी याला ह्याचा रोल शेप करून घेतला गरम असतानाच. आता काय करूया, जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण जे घेतले हे सगळे एका वाटीत मिक्स करून घ्यायचं. एका बाउलमध्ये तुम्ही हे मिक्स करून घ्या सगळेच थोडे थोडेसे. कांदा, कोथिंबीर, थोडासा मसाला, टोमॅटो, आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडीशी शेव घेते, ही मोठी शेव आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं. आता आपण हे तयार सारण या कोनमध्ये भरायचं. मस्तच, मुलांना एक थोडंसं अट्रॅक्टिव्ह काहीतरी त्यासाठी हे मस्त असं भरून घ्यायचं. आणि त्याचबरोबर आता थोडेसे हे खारे शेंगदाणे आणि आता ही बारीक शेव आणि थोडासा हा मसाला. तर अशा पद्धतीने आपला हा पापडचा रोल चाट आणि हा मसाला पापड दोन्हीही एकाच साहित्यात तयार झालेले आहेत. घरातल्या घरात जे अवेलेबल आहे त्याच साहित्यात पटकन होणारी रेसिपी, ॲज अ स्टार्टर म्हणा किंवा मग मुलांसाठी एक चमचमीत असा पदार्थ, मुलांना पण खूप आवडतो. त्यामुळे नक्की करून बघा. कमेंट बॉक्सला कमेंट टाका, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एवढं नक्की करा, सगळ्यांनाच खूप आवडेल. थँक्यू.